नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्हा परिषदेत सध्या सुरू आहे सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच. निवडणुकीचे निकाल लागले, पण अध्यक्ष कोण होणार यावर अजूनही पडदा कायम आहे. आता सुरू झाली आहे उघडपणे लॉबिंगची लढाई. बारामती, दौंड, शिरूर, आंबेगाव, मावळ, भोर आणि पुरंदर प्रत्येक तालुक्यातून इच्छुकांनी कंबर कसली आहे. पद मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली जाते. जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे मिनी मंत्रालय आणि या मंत्रालयाचा किल्ला कोणाच्या ताब्यात जाणार यासाठी पडद्यामागे बैठका, फोन कॉल्स आणि सल्लामसलतीचा पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे, त्यामुळे अध्यक्षपद त्यांच्या सदस्याकडे जाणार हे मात्र नक्की. पण प्रश्न आहे, शिक्कामोर्तब कोणाच्या नावावर? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सलग 3 वेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी असणारे दौंडचे वीर धवल जगदाळे आणि बारामतीचे करण खलाटे, भोर तालुक्यातील माजी आमदार काशीनाथ खुटवड यांचे पुत्र आणि अजित पवारांचे विश्वासू सहकारी विक्रम खुटवड, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय मावळ तालुक्यातून राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आल्याने मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मर्जीतील सदस्य या रेसमध्ये असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की वरिष्ठ नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार. विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सुनील शेळके यांचा शब्द अंतिम मानला जाईल अशी चर्चा रंगली आहे. उत्तर पुणे की दक्षिण पुणे, कोणत्या भागाला मिळणार संधी? समतोल साधायचा की राजकीय ताकद दाखवायची? गेल्या काही वर्षापासून शासकीय राजवट होती, आता लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता येणार. म्हणूनच अध्यक्ष पदावर बसणाऱ्या व्यक्तीवर विकास कामांची मोठी जबाबदारी असणार आहे. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण भागाची दिशा ठरवणारा निर्णय आता काही दिवसात होणार आहे. तर ही लढाई कोण जिंकणार, कोणाच्या लॉबिंगला मिळणार यश आणि कोणाचा होणार राजकीय गेम ओव्हर? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर बसणारं नाव लवकरच समोर येणार आहे आणि या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.